राहुरी आणि बारामतीचा एक्झिट पोल आपण बघितला। त्यानंतर 5 राज्यांमधला जनतेचा कौल नेमका काय असू शकतो ते आपण बघणार आहोत। उत्सुकता आहे ती म्हणजे पश्चिम बंगाल आणि आसाम बद्दल सर्वाधिक उत्सुकता आहे ती म्हणजे पश्चिम बंगाल बद्दल। त्यामुळे सुरुवात आपण करणार आहोत पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलने। पश्चिम बंगालचा एक्झिट पोल आता समोर आलेला आहे। बहुतांश पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार आहे। भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे। तृणमूल काँग्रेसची सत्ता ही पश्चिम बंगालमधून जाण्याचा अंदाज आहे एक्झिट पोलनुसार। पश्चिम बंगालचा एक्झिट पोल समोर आलेला आहे। पश्चिम बंगालमधून काँग्रेसला 0 जागा मिळण्याची शक्यता आहे आणि भाजपची सत्ता पश्चिम बंगालमध्ये येऊ शकते। पश्चिम बंगालची जनता नेमकी कोणाला पसंती देणार, दीदींना की मोदींना, हा एक प्रश्न विचारला जातोय आणि त्याचं उत्तर या एक्झिट पोलमधून जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। आणि आता आकडे नेमके काय पश्चिम बंगालच्या या एक्झिट पोलचे तेच पाहूया। पश्चिम बंगालच्या एक्झिट पोल बघतोय आपण। मॅट्रिक्स, पी-मार्क, पोल डायरी आणि पीपल पल्स यांचे एक्झिट पोल आहेत 4। त्यानुसार जागांची काय आकडेवारी आहे, काय अंदाज आहेत एक्झिट पोलचे। मॅट्रिक्सच्या पोलनुसार भाजपला 141 ते 161 जागा मिळू शकतात। तृणमूलला 125 ते 140। काँग्रेसला मात्र मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलमध्ये एकही जागा मिळताना दिसत नाहीये आणि इतर अपक्ष, छोटी पक्ष 6 ते 10 जागा त्यांना मिळू शकतात। तर पी-मार्कच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपला 150 ते 175, तृणमूलला 118 ते 175 जागा मिळू शकतात। इथे सुद्धा काँग्रेसला भोपळा दिलेला आहे, म्हणजे एकही जागा येताना दिसत नाहीये आणि इतर 0 दिलाय। पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 142 ते 171 जागा मिळू शकतात। तृणमूलला 99 ते 127 जागा मिळू शकतात। काँग्रेसला 3 ते 5 जागा मिळू शकतात आणि इतर फक्त 1। तर पीपल पल्सच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 95 ते 110 जागा मिळू शकतात। तृणमूलला 117 ते 187, काँग्रेसला 1 ते 3 जागा आणि इतर 1। तर आता तामिळनाडूचा एक्झिट पोल नेमका काय सांगतो तामिळनाडूबाबत। मॅट्रिक्सनुसार तामिळनाडूची आकडेवारी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। डीएमकेला 152, एआयडीएमकेला 63 जागा तिथे मिळू शकतात। तामिळनाडूमध्ये एकूण विधानसभेच्या जागा आहेत 234 आणि यापूर्वीचं 2021च्या निवडणुकांमधलं संख्याबळ आपण बघितलं तर द्रमुकच्या 133 जागा आहेत आणि एआयडीएमकेच्या 66, काँग्रेसच्या 18। तर केरळची आकडेवारी नेमकी काय सांगते एक्झिट पोलची। मॅट्रिक्सच्या पोलनुसार एलडीएफला 60 ते 65 जागा मिळू शकतात। यूडीएफला 75 ते 85, एनडीएला 3 ते 5 जागा मिळू शकतात। त्यामुळे मॅट्रिक्सच्या पोलनुसार यूडीएफची सत्ता केरळमध्ये येऊ शकते। पीपल्स पल्सनुसार एलडीएफला 60 ते 65 जागा, यूडीएफला 70 ते 75, एनडीएला 3 ते 5 जागा। एक्सिसमा इंडियाच्या एक्झिट पोलनुसार एलडीएफला 49 ते 62, यूडीएफला 78 ते 90 आणि एनडीएला 3 जागांचा अंदाज आहे। याचा अर्थ या तिन्ही पोलनुसार केरळमध्ये यूडीएफची सत्ता येताना दिसते। यूडीएफला सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत। विधानसभेचे 5 राज्यांचे एक्झिट पोल हे आता समोर आलेले आहेत। ममता दीदी पश्चिम बंगालची सत्ता गमावू शकतात असा एक्झिट पोलचा अंदाज आहे। एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसतंय। एक्झिट पोलनुसार तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांच्या सत्तेला सुरुंग लागू शकतो। आसाममध्ये पुन्हा कमळ फुलण्याचा अंदाज आहे। केरळमध्ये यूडीएफ सत्तेची हॅट्रिक करणार आहे तर पुदुचेरीत भाजप सत्तेत येण्याचा अंदाज आहे। एक्झिट पोलचे सगळे आकडे आहेत। काय आकडे आहेत ते आपण पक्षनिहाय बघणार आहोत, राज्यनिहाय सुद्धा बघणार आहोत। पण तुर्तास राज्याप्रमाणे काय अंदाज आहेत, काय कौल आहे जनतेचा, त्याबाबत एक्झिट पोल काय सांगतो ते स्क्रीनवर पाहतात। तर एक्झिट पोलचे आकडे आपण काही वेळापूर्वी बघितले होते। पुन्हा एकदा ते स्क्रीनवर तुम्ही बघणार आहातच आणि याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत पुण्यातून काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप आणि त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आणि राजेश कोचरेकर सर आहेत आणि त्याचबरोबर डाव्या पक्षांचे नेते आपल्यासोबत कॉम्रेड प्रकाश रेड्डी सुद्धा आहेत। त्यांना सुद्धा आपण पश्चिम बंगालबद्दल आणि केरळबद्दल विचारणार आहोत। सुरुवात त्यांच्यापासूनच मला करायची आहे। प्रकाश रेड्डी सर, एक्झिट पोल सांगतायत की पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेत येताना दिसत आहे आणि यात डावे कुठे आहेत? नाही, एक्झिट पोल सांगतायत की भाजप सत्तेवर येत आहेत, पण एक्झिट पोल आहे अर्थात तिथे शक्यता काय ते आपण बघितलं पाहिजे। आता तुम्ही डाव्याबद्दल प्रश्न विचारला म्हणून मी पहिल्यांदा डाव्यांबद्दल बोलतो। आता जे
तृणमूल काँग्रेसची सत्ता 2011 साली स्थापन झाली आणि 184 त्यांना प्रचंड बहुमत मिळालं आणि त्याच्यापासून 3 टर्म ही सत्ता चालते आणि त्यामुळे अर्थात त्या जी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे त्याच्या विरुद्ध लोकमत आहे आणि हे सत्य आहे आणि डाव्यांचा स्पष्ट आरोप आहे डाव्या आघाडीचा की तृणमूल काँग्रेस हे भ्रष्ट कारभार करून सत्तेवर आलेली आहे. प्रचंड गुंडगिरी चालते गावागावामध्ये. डाव्या पक्षांचे खून वगैरे त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारे सत्ता राखण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्यांच्याबद्दल लोकांमध्ये असंतोष आहे. आता दुसऱ्या बाजूला भाजपने त्याचा फायदा घेऊन घुसखोरी सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये भाजपसुद्धा आता तुम्ही बघाल तर जो पंतप्रधान मोदींचा प्रचार तिकडे झाला किंवा अमित शहाचा प्रचार झाला त्यांनी ममता बॅनर्जी आणि त्यांचा उल्लेख इतक्या घाणेरड्या प्रकारात केलेला आहे आणि त्यांच्यामध्ये म्हणजे एक प्रकारे 2 विभाग पाडायचे, ध्रुवीकरण घडवून आणायचं, हिंदुत्वाचा प्रचार करायचा, घुसखोरी आहेत असा प्रचार करायचा आणि त्या गुंडगिरीला संपूर्ण हे द्यायचा असा त्यांचा तो भाजपचा प्रचार आहे. आता भाजपमध्ये तुम्ही बघितलं तर त्यांनी पश्चिम बंगालचे जे कोणी आहेत, रवींद्रनाथ टागोर असो किंवा बाकी स्वामी विवेकानंद असो किंवा आणखीन जी परंपरा पश्चिम बंगालची आहे त्याच्या विरुद्ध त्यांनी अत्यंत वाईट प्रकारे प्रचार केलेला आहे. आता योगी तिकडे गेले होते, त्यांनी स्वामी विवेकानंद असं म्हणाले असं त्यांनी सांगितलं की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. आता हे आझाद हिंद सेनेचं हे म्हणणं आहे, परंतु हे भलतं सांगतायत तिकडे आणि त्यांनी हा केंद्राच्या सत्तेचा आधार घेऊन तिकडे दडपशाही केले आणि ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. डाव्यांचा त्याच्यामध्ये काँग्रेस आणि डावे यांच्यावर आघाडी निर्माण झाली, परंतु मतांचं जे काही परिवर्तन व्हायचं होतं ते झालेलं नाही. काँग्रेसची मतं काय डाव्या पक्षांना मिळालेली नाही आणि डाव्यांची मतं ही काँग्रेसला मिळत गेली. आत्ताचा जो स्टेज आहे त्याच्यामध्ये आम्हाला अभिमान वाटतो की इतका काळ जाऊन डाव्यांकडे नवीन तरुण यांची ही एकंदर मोठी फौज आलेली आहे. तुम्ही प्रचाराचे व्हिडिओ पाहिलेत किंवा कोणी तिकडे जाऊन आलं त्यांच्याकडनं माहिती घेतली तर सगळे तरुण आणि म्हणजे विद्यार्थी पण प्रकाश रेड्डी सर, डाव्यांच्या हाती कितीतरी वर्ष पश्चिम बंगालची सत्ता होती आणि ज्या पक्षाकडे इतके वर्ष पश्चिम बंगालची एखादी सत्ता होती त्या पक्षाला साधी एक सुद्धा जागा मिळू नये ही अवस्था डाव्या पक्षांची का झाली? त्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे. पण प्रशांत जगताप यांच्याकडे पण नाही, मला बिलकुल तुमचं उत्तर मला ठीक आहे सांगा. त्यानंतर प्रशांत जगताप त्यांच्यामध्ये परिवर्तन जे मताचं व्हायचंय ते परिवर्तन मताचं होत नाही, परंतु त्याच्यामध्ये शक्यता आहे की त्याच्यामध्ये अनेक गोष्टी हे निवडून येतील आणि त्याच्यामध्ये नवीन पिढी ही म्हणजे ही भूमिका घेऊन की आम्हाला तृणमूल सुद्धा नको आणि आम्हाला त्या ठिकाणी भाजपही नको अशी भूमिका घेऊन पश्चिम बंगालमध्ये मोठी तयारी सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण सामील होत आहेत. त्याचं मताचं परिवर्तन किती होईल हे सांगता येत नाही, परंतु ममता बॅनर्जी आणि आग आणि फुफाट्यामध्ये हे जे परिवर्तन म्हणजे होईल की नाही सांगता येत नाही, हे आकडे आहेत. परंतु या परिस्थितीमध्ये डावा विचार हा पश्चिम बंगालमध्ये निश्चितपणे वाढतो आहे. ज्या काही म्हणजे त्या सगळ्या युनिव्हर्सिटींचा अपमान केला आहे. गलगोटिया युनिव्हर्सिटी या भाजपच्या राज्यामध्ये तयार झालेली आहे. जाधवपूर युनिव्हर्सिटी असो किंवा कलकत्ता युनिव्हर्सिटी असो किंवा रवींद्र युनिव्हर्सिटी असो, नावाजलेल्या युनिव्हर्सिटीज या संबंध भाजपनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे हे जे काही पश्चिम बंगालचं भ्रष्ट वातावरण आहे त्याच्यामध्ये परिवर्तन म्हणता येणार नाही. दोघांचाही त्या ठिकाणी पराभव झाला पाहिजे ही भूमिका घेऊन डावे तिकडे पाय रुजवत आहे. ठीक आहे, पण एक्झिट पोल काहीतरी वेगळं सांगताय. डाव्या पक्षांची जी अवस्था आहे तेच काही एक्झिट पोल काँग्रेसची सुद्धा अवस्था असल्याचं सांगतायत. प्रशांत जगताप, जवळपास 4 एक्झिट पोल बघितले पश्चिम बंगालचे, त्यातल्या 2 एक्झिट पोल मध्ये काँग्रेसला एक सुद्धा जागा दिलेली नाहीये. का होते काँग्रेसची अवस्था पश्चिम बंगालमध्ये? त्या ठिकाणी आमच्या मागच्या काळातले काँग्रेसचे आमचे लोकसभेचे नेते अधीररंजन चौधरी आणि बाकीची टीम खूप चांगल्या पद्धतीने कामकाज करत होती. मधल्या काळामध्ये एकूणच ममता बॅनर्जींचा सामदाम दंड भेद या एका रीतीने त्याचा चालणारा तिथला कारभार
आणि एकूणच दडपशाही या सगळ्या गोष्टीकडे कुठेतरी त्या ठिकाणी मला तेवढं नाही का कार्यकर्त्यांचं जाळं विद्यामध्ये आम्ही तरी पडलो. पण एक नक्की आहे की आपल्या जे काही एकूण एक्झिट पोल दाखवते त्याच्याप्रमाणे 0 जागा बिलकुल नसतील आणि बऱ्यापैकी चांगल्या जागा नक्की जिंकू. एक नक्की आहे की आता आपण ह्या सगळ्या स्टेटचे जे काही एक्झिट पोल दाखवले त्यानुसार आम्ही केरळमध्ये आम्ही पुन्हा कमबॅक करतोय, पॉंडेचेरीमध्ये आम्ही कमबॅक करतोय, तामिळनाडूमध्ये आम्ही या ठिकाणी स्टॅलिनजी बरोबर सरकार स्थापन करतोय. फक्त वेस्ट बेंगॉल आणि आसामच्या संदर्भात सांगायचं तर आसाममध्ये पण आम्ही फाईट मध्ये राहू, पण वेस्ट बेंगॉलमध्ये जो 0 आकडा दाखवला जातोय त्या आकड्याशी मी बिलकुल सहमत नाही. ठीक आहे, पण जिथं जिथं ज्या राज्यांमध्ये भाजप आहे तिथं तुम्ही भाजपला डिफीट करू शकत नाही. ज्या राज्यांमध्ये भाजप नाही तिथे मात्र काँग्रेस थोडी वरचढ दिसते, हे मान्य आहे तुम्हाला? बिलकुल एक समजून घ्या. केरळच्या संदर्भात कुठल्याच प्रकारचं नाही का या ठिकाणी कंपॅरिझन किंवा त्या संदर्भामध्ये चर्चा होऊ शकते. त्याचं कारण आहे की त्या ठिकाणी आमचे नेते स्वर्गीय प्रणवजी मुखर्जी होते. त्या काळात सुद्धा त्या ठिकाणी थोडा नाही का 2 आकडी संख्या गाठण्यामध्ये कुठेतरी आम्हाला मर्यादा येत होत्या. मध्य काळामध्ये या ठिकाणी नाही म्हटलं तरी ममता बॅनर्जींनी सगळ्याच राजकीय पक्षांना एका बाजूला ठेवून त्या ठिकाणी एकाधिकारशाही गाजवण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम निश्चित झाला. ज्या ठिकाणी या ठिकाणी कम्युनिस्टांचा जसा नका त्या ठिकाणी त्यांना बॅकफुटवर जावं लागलं तशीच परिस्थिती. पण आसाममध्ये तसं नाही. आसाममध्ये आम्ही या ठिकाणी खूप चांगली फाईट केलेली आहे. मला खात्री आहे की आम्ही खूप चांगल्या आकड्यासाठी पुनरागमन नक्की करू. ठीक आहे, नवनाथ बन सुद्धा या चर्चेत सहभागी झाले आहेत, भाजपचे मुख्य प्रवक्ते. नवनाथ बन, दीदी की मोदी असा प्रश्न ज्याची चर्चा निवडणुकीपासून बघायला मिळत होती त्याचं उत्तर या एक्झिट पोलच्या माध्यमातून जनतेनं दिलं असं वाटतं का? एक्झिट पोल तरी तसे सांगतायत. निश्चितपणे पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार जवळपास येताना दिसते. गेल्या 15 वर्षापासून ज्या पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील सरकारने अतिशय गुंडगिरी, पश्चिम बंगालमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या दहशतीला या निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्युत्तर देण्याचं काम पश्चिम बंगालच्या जनतेनं निश्चितपणे केलेलं आहे. आपण बघता की मोठ्या प्रमाणात लोक घराच्या बाहेर पडले आणि सरकार विरोधामध्ये पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच्या विरोधातला रोष ईव्हीएमच्या माध्यमातून बाहेर पडलेला दिसतोय. आणि आपण प्रामुख्याने बघता जवळपास सगळ्याच एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पार्टीला स्पष्टपणे सरकार येताना दिसतंय. आपण बघा, त्याच्या आधी डाव्यांनी पश्चिम बंगालमध्ये धुमाकूळ घातला होता, पश्चिम बंगालमध्ये धुडगूस घातला होता. तो धुडगूस बाजूला सारून लोकांनी ममता बॅनर्जीवर जवळपास 15 वर्ष विश्वास ठेवला. परंतु ममता बॅनर्जी देखील त्याच पावलावर पाऊल ठेवून पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात एक दहशतीचं वातावरण, गुंडगिरीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा भारतीय जनता पार्टी सारखा एक मोठा पक्ष तिथे पोहोचतो आणि लोकांना एक पर्याय मिळतो तेव्हा लोकांनी निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिलेले बघायला मिळतात. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शहा, शुभेंदू अधिकारी या सगळ्या लोकांनी तिथं पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार सभा घेतल्या. लोकांना अपील केलं की कशा पद्धतीनं केंद्र सरकार काम करतंय आणि येणाऱ्या काळामध्ये पश्चिम बंगाल जर का विकासाच्या वाटेवर आणायचं असेल तर भारतीय जनता पार्टी हा सक्षम पर्याय आहे आणि तो सक्षम पर्याय तुम्ही निवडा अशा पद्धतीचं आव्हान केल्यानंतर आपण एक्झिट पोल मध्ये बघू शकतो. उद्या 4 तारखेला जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा देखील आपल्याला अशाच पद्धतीचा सकारात्मक निकाल बघायला मिळेल. ममता बॅनर्जीची गुंडगिरी संपवण्याचं काम या निमित्ताने पश्चिम बंगालमध्ये बघायला मिळतं आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ तिथं फुटतंय. ठीक आहे, राजेश कोचरेकर यांना माझा प्रश्न आहे. राजेश सर, ममता दिदींच्या हातून मोदी हे पश्चिम बंगाल हिसकावून घेतील असं वाटतंय का? आणि जे विक्रमी मतदान झालं पश्चिम बंगाल विधानसभेत ते विक्रमी मतदान भाजपच्या पथ्यावर पडलाय का? नाही बघा, जर आपण पाहिलं की भाजप हा असा पक्ष आहे की तो कोणत्याही गोष्टीची निवडणुकीची तयारी हा व्यवस्थित वेळ घेऊन करत असतो. जर आपण पाहिलं की सप्टेंबर पासून तिथे भूपेंद्र यादव असेल किंवा सुनील बन्सल असेल, शुभेंदू अधिकारी असतील, या लोकांनी तिथे काम करायला सुरुवात केली होती आणि ते काम इतकं योजनाबद्ध करायला त्यांनी सुरुवात केली होती की मग ते निवडणुकांच्या याद्या असो, अगदी
बूथ म्हणजे पन्ना प्रमुख पासून ते थेट वरच्या नेत्यांपर्यंत प्रचाराची एकूणच रणधुमाळी ज्या पद्धतीत राबवली होती, या सगळ्याची फलश्रुती जर आपण पाहिली तर ती आता होताना दिसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे असलेलं जे काही कायदा आणि सुव्यवस्थेच्या बद्दलचं प्रश्नचिन्ह होतं, ते प्रश्नचिन्ह अधोरेखित करण्यामध्ये भाजपचे लोक, भाजपचे तिथले प्रचार करणारे नेते, या सगळ्यांना यश येताना या एक्झिट पोलमध्ये दिसतंय. पण प्रत्यक्षात 4 तारखेला काय होणार यासाठी आपल्याला काही तास प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण जे एक्झिट पोलमध्ये असतं तसंच सगळं घडत नसतं, हे मागच्या निवडणुकीच्या निकालाच्या वेळेला सुद्धा आपल्याला दिसलेलं होतं. ठीक आहे. हेमंत देसाई, एक्झिट पोल तुम्ही बघितले आहेत. भाजपची एखादी सत्ता पश्चिम बंगालमध्ये येताना दिसते आहेत. पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान भाजपच्या पथ्यावर पडलं की विरोधक म्हणतायत तसं SIR? एक लक्षात घेतलं पाहिजे की एक बाजू आता आपण ऐकून घेतली, म्हणजे ममता बॅनर्जी किती वाईट आहेत, संपूर्ण गुंडगिरी चालू केलेली त्यांनी. गुंडगिरी सगळ्याच पक्षांची वेळोवेळी झालेली आहे, त्यामुळे कोणी एक पक्ष फार पुण्यात्मा आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. एक तर जर अशा प्रकारचा बदल झाला तर एक लक्षात घेतलं पाहिजे की ममता बॅनर्जींचं सलगपणे 3दा त्या निवडून आल्या. 1998-99 साली ज्यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष स्थापन केला, त्यानंतर 12-13 वर्षामध्ये पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवणं आणि तेही काँग्रेसशी टक्कर देऊन आणि मग कम्युनिस्टांशी टक्कर देऊन ज्यांची 34 वर्ष सलग सत्ता होती. तर ममता बॅनर्जींमध्ये काहीतरी गुणवत्ता असेल, काहीतरी मेरिट असेल हे तर लक्षात घेतलं पाहिजे ना. आणि 3 टर्म नंतर त्यांची सत्ता जाणं हे फार अनपेक्षित नाही. एक तर त्या एकाकीपणे लढतायत. बघा, संपूर्ण ईशान्य भारतामध्ये कंटिन्युअसली गेले काही वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे, फार मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्यावरती काही टीका करण्याचं कारण नाही. आणि ते सगळं त्याचं फलित आहे ते पश्चिम बंगालमध्ये सुद्धा त्यांना त्याचे रिटर्न्स मिळणार. दुसरी गोष्ट याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जर तृणमूल काँग्रेसची सत्ता गेली तर एक प्रादेशिक अस्मितेवरती लढणारा पक्ष हा तिथनं बाजूला जाईल आणि संपूर्ण देशावरती प्रभुत्व जो गाजवतो आहे आणि जो पूर्णपणे राष्ट्रवाद हा अजेंडा घेऊन करतो आहे, आणि त्यामुळे प्रादेशिक पक्ष एखादा संपणं हे भारताच्या राजकारणाच्या दृष्टीने एक टर्निंग पॉईंट असेल. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे SIR मध्ये जी काही गडबडी झालेली आहे की 90 लाख बाजूला झाले, त्याच्यातले 34 लाख हे तर संशयास्पद होते आणि डिस्क्रिपन्सीज आहेत याच्यामध्ये. हे न्यायालयाने मान्य केलं. न्यायालयाने बिहारपेक्षा या वेस्ट बेंगॉलमधल्या ज्या पद्धतीचं कामकाज झालं त्याच्याबद्दल ताशेरे झाडले, कान उघाडणी केली. पण शेवटी हातबलता अशी दाखवली की आता आम्ही काय करणार, कारण 34 लाख हे असले त्याच्यामधनं त्यांनी ट्रायब्युनलकडे जायचं. ट्रायब्युनलमध्ये काही जणांचंच फक्त स्वीकारले गेले अर्ज, मग बाकीच्यांचे अर्ज स्वीकारले गेले नाहीत. तर त्यांनी काय करायचं, न्यायालयाने हातबलता दाखवली. हे एक प्रकारे ज्यांना म्हणजे मतदानाचा अधिकार जो बाबासाहेबांनी दिलेला प्रत्येकाला, तो मतदानाचा अधिकार हिसकावून घेणं आणि त्या बळावरती निवडणूक यशस्वी करण्याची खेळी करणं हा अतिशय गंभीर कॉम्प्रोमाइज झाला असं म्हणायचं तुम्हाला? 100% गंभीर प्रमाद आहे हा. आणि याचे अनेक फॅक्ट्स अँड फिगर्स वेगवेगळ्या मी सांगतोय अशात नाही, वेगवेगळ्या वर्तमानपत्रांनी पब्लिश केले. माजी निवडणूक आयुक्त कुरेशी यांनी अक्षरशः झाडाझडती घेतलेली आहे. आणि ज्ञानेश कुमार काय लायकीचे निवडणूक आयुक्त आहेत हे दिसतंच आहे समोर. त्यामुळे हा जो भाग आहे तो एक महत्त्वाचा लक्षात घेतला पाहिजे. दुसरी म्हणजे 2021 आणि या निवडणुकीमध्ये एक फरक म्हणजे 2021 मध्ये कसं होतं की मगाशी रेड्डींनी सांगितलं की बंगाली अस्मितेची जी प्रतीक आहे त्याच्यामध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर हे महत्त्वाचं नाव होतं. त्यांचा पुतळ्यावरती काहीतरी हे पुतळा पाडण्याचा प्रयत्न झाला वगैरे, आणि त्याच्यावरनं मोठे मोर्चे निघाले. अमित शहा असताना फार मोठा संघर्ष तिथे झाला. यावेळी भारतीय जनता पक्षाने चतुराईने काय केले की बंगाली अस्मिता किंवा बंगाली याच्यावरती काही आघात पोचेल असं काही करायचंच नाही. आणि अतिशय वेगळ्या प्रकारे लो प्रोफाईल असा प्रचार करायचा. गेल्या सप्टेंबरपासून भूपेंद्र यादव राष्ट्रवाद विरुद्ध प्रादेशिक अस्मिता असा संघर्ष होता पश्चिम बंगाल. संघर्ष होता, पण तो जास्त म्हणजे बंगाली अस्मिता आम्ही चिरडून टाकतो आहे असं तुम्ही समजायचं कारण नाही. आम्ही सुद्धा बंगालीच आहोत. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात येऊन त्यांनी 2014 मध्ये शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आम्ही सत्तेवरती येतोय, त्याच्या अगोदर भारतीय जनता पक्षाने शिवछत्रपतींच्या अशा प्रकारचा प्रचारामध्ये किंवा असा
उपयोग करून घेतला नव्हता, जो आता केला. कारण त्यांच्या लक्षात आले की प्रादेशिक पक्ष जे आहेत ते प्रादेशिक अस्मितेची प्रतीका घेऊन लढत असतात. तर ती प्रतीका तुमची नाही, आमची सुद्धा आहेत असं दाखवायचं. हा जो भाग आहे तो भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक यंत्रणा, त्यांच्या कार्यकर्त्यांचं काम, त्यांची निष्ठा, त्यांची तळमळ याला सुद्धा दाद दिली पाहिजे असं माझं मत आहे. की ते निवडून हेराफेरी करतात, गुंडगिरी, टगेगिरी, सगळ्या यंत्रणांचा गैरवापर करतात, पण केवळ तेवढ्यामुळे जिंकून येत नाहीत. ज्या पॅशननी ते लढतात आणि जिद्दीने आता केरळमध्ये काम याचं एक उदाहरण म्हणजे सर 2019च्या लोकसभा निवडणुकांचे जेव्हा निकाल लागले होते आणि त्यानंतर निकाल लागल्यावर दुसऱ्याच दिवशी अमित शहा पश्चिम बंगाल दौऱ्यावर गेले आणि तिथे ते निवडणुकीच्या कामाला सुद्धा लागलेले होते. तर भाजपची मशिनरी आहे जी 24/7 निवडणुकीचं काम सतत करत राहते. अगदी वरिष्ठांपासून लहान कार्यकर्त्यांपर्यंत सातत्यानं प्रत्येक जण निवडणुकीत काम करत राहते. ती मशिनरी अशी आहे की मणिपूर जळत असताना सुद्धा आपले पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये जातात, अशी ती मशिनरी. त्याचं कौतुक करणं हे बरोबर होणार नाही. ती आपण अधोरेखित करतोय, फक्त ती अधोरेखित करतोय. त्याचं कौतुक करणं जरा आपल्या देशाच्या दृष्टीने वाईट होईल. पद्धतशीरपणे त्या अस्मितेचा गैरवापर करून. पण प्रत्यक्ष काय झालं, एक मिनिट प्रत्यक्ष काय झालंय पश्चिम बंगालमध्ये तुम्ही जर बघितलं की ते तृणमूल काँग्रेसमधले सगळे भ्रष्ट नेते हे भाजपमध्ये आलेले आहेत आणि भाजपनी त्यांना शुद्धीकरण करून घेतलेलं आहे. आणि भाजपचं जे काही त्या ठिकाणी यंत्रणा जी आहे ती भ्रष्ट आहे, ही फॅक्ट आहे. ती गुंडगिरीवर आधारित आहे. त्याला केंद्राच्या गृहमंत्र्याचा पाठिंबा आहे. सातत्याने ते दौरे काढून. मला वाटतं नवनाथ बन यांना याच्यावर उत्तर द्यायचं आहे. नवनाथ, एक सांगू का, फक्त एक स्पष्टीकरण देऊ का? ठीक आहे, बोला हेमंत सर. त्यानंतर नवनाथ तुम्ही बोला. मी अगोदरच सांगितलं सगळ्या प्रकारच्या हेऱ्या वगैरे त्या केल्या जातात आणि भारतीय जनता पक्ष करतोय. ते करत नाही असं बिलकुल म्हणत नाही. आता हे सगळं जे करणार ते गृहीत धरलं पाहिजे. विरोधी पक्षांनी त्यांच्या समोर टक्कर द्यायला तेच मुद्दे तेच उगाळलं तर तुम्हाला सातत्याने अपयश येईल. त्यांचे स्ट्रॉंग पॉईंट्स काय आहेत त्याचा अभ्यास केला नाही तर तुम्हाला सातत्याने पराभवाला सामोरं जावं लागेल, एवढंच सांगतो मी. ठीक आहे. नवनाथ, आत्ता काही आरोप केलेले आहेत हेमंत देसाईंनी पश्चिम बंगालच्या सगळ्या निवडणुकांचं विश्लेषण करताना. यंत्रणा कॉम्प्रोमाइज झाल्या आणि ज्या पद्धतीनं गुंडागर्दीचा आरोप ममता दिदींवर केला जातो तशाच पद्धतीची गुंडागर्दी यंत्रणांना हाताशी धरून भाजपनं केली, केंद्रीय नेतृत्वाने केली, असं त्यांच्या सगळ्या म्हणण्याचा सार आहे. पराभव डोळ्यासमोर आला की अशा पद्धतीनं यंत्रणांवर आरोप करण्याचा प्रकार हा नवीन नाहीये. जेव्हा इंडिया आघाडीचा पराभव होतो तेव्हा दुर्दैवानं काही पत्रकार म्हणून घेणारे किंवा राजकीय विश्लेषक म्हणून घेणारे लोक देखील भारतीय जनता पार्टीवर अशा पद्धतीचे आरोप करत असतात. ही भारतीय जनता पार्टीला याची सवय झालेली आहे. आपण बघा, जेव्हा इंडी अलायन्स जिंकते तेव्हा यांना सगळं काही आलबेल वाटतं, तेव्हा त्याबद्दल ते काही आक्षेप घेत नाही. तेव्हा सगळे यंत्रणा व्यवस्थित असतात, एक्झिट पोल बरोबर असतात, EVM बरोबर असते. तुम्ही बघा, महाराष्ट्रामध्ये लोकसभेला महाविकास आघाडी जिंकली होती तेव्हा यांना कुठेही EVM वर शंका आली नाही, तेव्हा कुठेही यांना निवडणूक आयोग दोषी वाटला नाही. तेव्हा सगळं काही आलबेल होतं, कारण महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये चांगल्या जागा मिळाल्या होत्या, जवळपास 30 जागा मिळाल्या होत्या. तेच जेव्हा भारतीय जनता पार्टी पश्चिम बंगालमध्ये जिंकायला लागते, भारतीय जनता पार्टी आसाममध्ये जिंकायला लागते, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये जिंकायला लागते की लगेच तथाकथित हे विश्लेषक स्वतःला विश्लेषक म्हणून घेतात. ते मात्र मग भारतीय जनता पार्टी यंत्रणाचा कसा दुरुपयोग करते अशा पद्धतीचे आरोप करत असतात. परंतु जनता उघड्या डोळ्यांनी बघते. जनतेला माहिती आहे की या देशाचं नेतृत्व कोण सक्षम करू शकतं, राज्याला विकासाच्या वाटेवर कोण घेऊन जाऊ शकतं आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं काम कोण करू शकतं हे बघितलंय. गेल्या 15 वर्षामध्ये पश्चिम बंगालमध्ये बेरोजगारी किती वाढली, गेल्या 15 वर्षामध्ये पश्चिम बंगालमध्ये कशा पद्धतीने दिवसाढळव्या हत्या झाल्या. एवढंच नाही, काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या करण्याचं काम निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालमध्ये झालं. परंतु हे तथाकथित विश्लेषक ममता बॅनर्जींना त्याबद्दल दोष देणार नाहीत, पण भारतीय जनता पार्टीवर टीका करायला लगेच समोर येतात. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, भारतीय जनता पार्टी सातत्यानं लोकांमध्ये जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सातत्यानं जनतेची सेवा करण्यासाठी 24 तास कुठलीही सुट्टी न घेता 24 तास जनतेमध्ये असतात. अमित भाई शहा सातत्यानं लोकांमध्ये असतात. त्यामुळं
जनतेचा नेतृत्वावर विश्वास असतो. जनतेला हे माहीत असतं की नेतृत्व कोण चांगलं करू शकतं, कोण खंबीरपणे देशाला पुढे घेऊन जाऊ शकतं. पश्चिम बंगालमध्ये तेच झालं. 15 वर्ष ममता बॅनर्जी यांची झुंडशाही, गुंडगिरी याला तिथली जनता वैतागलेली होती, त्याला कंटाळलेली होती. त्यामुळे बघा, मोठ्या प्रमाणात जवळपास 95% पहिल्या फेजमध्ये, आता दुसऱ्या फेजमध्ये 92-93 पर्यंत टक्केवारी आली. हे कशाचं द्योतक आहे की लोक निर्भीडपणे घराच्या बाहेर पडले, निर्भीडपणे ममता बॅनर्जींच्या विरोधामध्ये मतदानाचा हक्क बजावला आणि त्यामुळे एक्झिट पोलमध्ये अशा पद्धतीची आकडेवारी बघायला मिळते. अर्थात विश्लेषकांना विश्लेषण करण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु पत्रकारांच्या वेशात, राजकीय विश्लेषकांच्या वेशात प्रवक्ते पदाची भूमिका यांनी करू नये. यांना एवढीच प्रवक्तेगिरी करायची असेल तर जाहीरपणे त्या पक्षामध्ये प्रवेश करून प्रवक्ता म्हणून टेलिव्हिजनवर डिबेट करायला नक्की यावं, त्यांचं स्वागत आहे. परंतु आपण पत्रकारांचा बुरखा घ्यायचा, विश्लेषकांचा बुरखा घ्यायचा आणि भारतीय जनता पार्टीवर अशा पद्धतीची टीका टिप्पणी करायची, हे चुकीचं आहे. काँग्रेसचं जिथं चुकतंय ते तुम्ही सांगणार नाहीत. राहुल गांधी 2 महिने गायब असतात, 15 दिवस निवडणुकीच्या तोंडावर येतात, हे कोणी सांगणार नाही. ममता बॅनर्जींनी कशा पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये दहशत माजवली, झुंडशाही केली, कशा पद्धतीनं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना याचं विश्लेषण करणार नाही. परंतु ठीक आहे नवनाथ, त्यांनी मी पहिल्यांदा बोलताना मला वाटतं एकेकानी बोलूया आपण. नवनाथ जे बोलले त्याच्यावर मला जगताप यांच्याकडे पण जायचंय, पण त्याच्या आधी हेमंत देसाई यांच्यावर त्यांनी काही आरोप केले, तर आधी मी सुरुवात हेमंत देसाईंपासून करतो. हेमंत सर बोला. ते तरुण आहेत असे, आणि तरुण आहेत आणि त्यांना ठीक आहे, फार उत्साह आहे आणि त्यामुळे तथाकथित हा शब्द वारंवार वापरायचा, तेव्हा त्यांच्या सर्टिफिकेटची मला काही गरज नाही आहे की मी कोण आहे सांगायची. महाराष्ट्राला माहिती आहे की मी कोण आहे. मी 50 वर्ष गेले पत्रकारितेमध्ये आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचं काही व्यक्तिगत कुठल्याही त्यांच्याकडून जे काय बोललेलं आहे ते चुकीचं आहे. त्यांचे सिनियर्स त्यांना कदाचित सांगतील की अशा प्रकारे बोलू नका तुम्ही. मी काय त्याच्याबद्दल बोलत नाही आणि मी काँग्रेसबद्दल किंवा डाव्यांबद्दल सुद्धा बोललो अप्रत्यक्षपणे, प्रत्यक्षपणे त्यांचे दोष दाखवले आणि भारतीय जनता पक्षाचं स्ट्रेंथ्स काय आहे, चांगले गुण काय आहेत तेही सांगितले. हे सुद्धा जर ऐकूच आलं नसेल आणि आपल्या मनातलं काय जे काय धुम्मस, मनातलं काय आहे जे विष, ते जर ओठावरती वारंवार कोणाचे येत असेल तर त्याला मी काही करू शकत नाही. त्यांना उत्तर देण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. महाराष्ट्राची जनता मला ओळखते. 1 मिनिट बोलतो मी. ठीक आहे बोला. त्याच्यामध्ये ते काय मी म्हटलं की तृणमूल काँग्रेसवर सुद्धा म्हणजे आमचे आक्षेप आहे, त्याच्यावर उघड टीका करतोय. त्यामुळे तृणमूल पण नको आहे आणि भाजप पण नको आहे, ही मुख्य भूमिका का आहे. आता त्यांनी उत्तर द्यावं की ते संबंध तृणमूल काँग्रेसमधनं गेलेले नेते, यांचे नेते झालेले आहेत. मी नावं सांगतो. शुभेंदू अधिकारी आहेत, एकेकाळी ममता बॅनर्जीचे समर्थक होते, नारद स्टिंग ऑपरेशनमध्ये होते, शारदा चिट फंडाच्या घोटाळ्यात होते, ते भाजपमध्ये आहेत. तपस रॉय आहेत, ते भाजपमध्ये आहेत. अर्जुन सिंग आहेत, ते भाजपमध्ये आहेत. विविध आर्थिक आरोप आहेत. सौमित्र खान आहेत, 2019 साली ते गेलेले आहेत. आपण 2015 पासून त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी त्या गेलेल्या आहेत. त्यामुळे तो पैशाची गुंडगिरी आणि भ्रष्टाचार ही सगळी परंपरा हे त्या ठिकाणी चालवत आहेत आणि त्यामुळे ते काय त्याच्यामध्ये त्यांनी काय भयंकर काहीतरी पश्चिम बंगालच्या जनतेसाठी काम केलेलं आहे असं काहीही नाही. भ्रष्टाचार, गुंडगिरी, दादागिरी आणि केंद्राचं संबंध, त्यांना संरक्षण याच्यावर ते चाललेले आहेत. संबंध पश्चिम बंगालची परंपरा जी आहे, जी युनिव्हर्सिटीचा मी दाखला दिला आणि बाकीची सगळी कल्चरल जी सांस्कृतिक परंपरा आहे ते खच्चीकरण करून महाराष्ट्रामध्ये जे प्रकाश रेड्डी तुम्ही जे बोलताय ना, नाही तुम्ही जे बोलताय आणि काही वेळापूर्वी प्रशांत जगताप यांनी पण जी भूमिका मांडली, तुमच्या भूमिकांमधले काही धागे, काही मुद्दे हे समान आहेत. मग प्रशांत जगताप आणि रेड्डी सर, तुम्हालाही माझा प्रश्न आहे दोघांना, पण उत्तर सुरुवातीला जगताप यांनी द्यावं की दोन्ही पक्ष गेल्या विधानसभेप्रमाणे एकत्र लढले असते तर यावेळेस चित्र काहीसं वेगळं असलं असतं का? जगताप सर, प्रशांत जगताप. आपल्या काँग्रेस पक्षाची ही भूमिका राहिली की मित्र पक्षाने घेऊन बनवून जावं. बिहारमध्ये घेऊन आम्ही बंद केलो, इकडे नका आम्ही तामिळनाडूमध्ये स्टॅलिनजीने घेऊन गेलो. पण एकूणच नका ममता बॅनर्जींची नका कार्यशैली ही काय वेगळी राहिलेली आहे. त्यांनी मध्य काळामध्ये सुद्धा ज्या वेळेस लोकसभेत, राज्यसभेमध्ये एक भूमिका नका विरोधी पक्ष म्हणून किंवा इंडिया घ्यायची, त्या काही मध्ये पत्रकारांवर सह्या करण्यासाठी सुद्धा त्यांनी नकार दिला.
त्याच्यामुळे कुठेतरी ममता बॅनर्जींना वेगळं पाडण्याचा आमचा कुठून प्रयत्न नव्हता. ममता बॅनर्जींनी स्वतःचाच त्या संदर्भामध्ये थोडा एकीपणा स्वभाव किंवा इकडूनच स्वतःची कार्यशैली सतत जे नका रेटून देण्याची टाईम ती ठेवली. त्याच्यामुळे कदाचित आजचा हा प्रसंग उद्भवलेला आहे. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं जे जाळं आहे, ममता बॅनर्जी काँग्रेसमधूनच आलेल्या आहेत. शेवटी ते नेटवर्क त्यांच्या कामाला आलेलं आहे. पण हे होत असताना एक मात्र नक्की आहे की आपण नुसतं ममता बॅनर्जी बद्दल बोलून चालणार नाही. आणि भाजपने सुद्धा तेवढीच दादागिरी तिथे केलेली आहे. त्याच्यामुळे भाजपची दादागिरी किंवा एकूणच सगळ्या एजन्सीची दडपशाही ही या ठिकाणी त्या ठिकाणी दुर्लक्ष करून चालणार नाही. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. ठीक आहे. प्रकाश सर, तुमचं एक याबद्दल मत डाव्या पक्षांच्या बाजूने, आणि त्यानंतर मी कोचरेकर सरांपासून चर्चा काँग्रेसची कॉन्क्लूड काही करेन. ताकद राहिलेली नाही तरी सुद्धा त्यांनी 294 जागा लढवलेल्या आहेत ना. त्यांनी 294 जागा लढवून काँग्रेस सरकार त्यांनी आता म्हणजे जमिनीवर यायला पाहिजे. जी काही आघाडी आहे ती प्रामाणिकपणे इंडिया आघाडी असो किंवा महाविकास आघाडी इथली असो, त्या आघाडीमध्ये आपली ताकद ओळखून बाकीच्यांच्या बरोबर झालं पाहिजे. केरळमध्ये सुद्धा हाच प्रश्न आहे. केरळमध्ये UDF आहे आणि त्याच्यामध्ये भाजपला अप्रत्यक्षरित्या मदत होण्याचं काम ते करतायत. त्यामुळे त्यांनी भानावर यावं, एक आघाडीमध्ये योग्य भूमिका घेऊन उभं राहावं आणि या फॅसिझम विरुद्ध लढावं असं आमचं कायम आव्हान राहिले. परंतु तसं न करता त्यांच्या ताकदीपेक्षा जास्त सीट लढवण्याचं जे काही त्यांचं जे काही धोरण आहे, आम्ही कमी सीट लढवतो, आम्ही त्याच्याबद्दल नेहमी हे करतो, त्यामुळे याच्यामध्ये अडचणी होतात. आणि वोट्स ट्रान्सफर सुद्धा झालं पाहिजे ना. बंगालमध्ये तसं झालं नाही, इतिहास आहे. म्हणजे काय काँग्रेसची मतं तुम्हाला ट्रान्सफर नाही होत डाव्या नाही पक्षांना झाली, नाही. गेल्या विधानसभेप्रमाणे? हो. तुमची मतं काँग्रेसला ट्रान्सफर झाली? गेली. ठीक आहे. कोचरेकर सर, माझा प्रश्न तुम्हाला आहे. वेळ संपत आली आपली. आपण प्रामुख्यानं बोलतोय पश्चिम बंगाल. ठीक आहे. बिलकुल बिलकुल. दोघं जण जे म्हणत होते तर त्याच्यात एक आहे की भाजपचं जर आपण संपूर्ण सगळीकडे एकूणच नियोजन पाहिलं तर ज्या ठिकाणी निवडून येत आहेत किंवा जे दुसऱ्या पक्षात आहेत त्यातले लोक स्वतःकडे घेऊन, मग तुम्ही अगदी पश्चिम बंगालमधलं उदाहरण घ्या किंवा महाराष्ट्रातलं उदाहरण घ्या, की ज्या ज्या वेगळ्या पक्षांमध्ये जे प्रभावशाली लोक आहेत त्यांना आपल्याकडे घ्यायचं. आता बघा, ममतांचाच पिट्टू म्हणा, ममतांचाच माणूस म्हणा किंवा ममतांचाच प्लेयर म्हणा, शुभेंदू अधिकारी होता. आता शुभेंदू अधिकारी हे जरी भाजपचा चेहरा असले तरी ममतांच्याच तालमीत ते तयार झालेले आहेत. त्यामुळे ममतांचे जे काही साम दाम दंडभेद आहेत त्याला कसं काउंटर करायचं यासाठी भाजपला ते लोक लागतात जे त्यांच्या तालमीत तयार झालेले असतात. आज जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला भाजपच्या ताकदीचा, तर भाजपची जी ओरिजिनल ताकद आहे ती महाराष्ट्रात सत्तेमध्ये किती ठिकाणी आहे. अगदी आपण कोकणात गेलो तर तिथे नारायण राणे दिसतात. आपण जर उत्तर महाराष्ट्रात गेलं तर तिथे आपल्याला विखे दिसतात. हे संपूर्ण राज्यभरात आपल्याला दिसतंय. आणि बघा, या सगळ्या गोष्टीला वेगळ्या वेगळ्या पक्षांमधले लोक एकत्र आणून त्यांना वेगवेगळ्या एजन्सींची ताकद, आर्थिक ताकद आणि मग भाजपचं जे मीडिया मॅनेजमेंट असेल किंवा मास मॅनेजमेंट असेल किंवा इक्विपमेंट मॅनेजमेंट असेल, याचं जेव्हा सपोर्ट दिला जातो ना त्यावेळेला एक सत्ता आकाराला येते. आणि हे सगळे लोक काय करतायत, हे तुकड्या तुकड्यामध्ये मारामाऱ्या करतायत. आत्ता बघा, 12 तारखेला निवडणूक आहे विधान परिषदेची, तेव्हा सुद्धा हेच होणार आहे. म्हणजे जे प्रकाश रेड्डी म्हणतायत की आम्ही एकत्र यायला हवं, जर आपण पश्चिम बंगालमधला विचार केला तर एकटा भाजप तिथे 294 जागा लढवतोय, काँग्रेस पण 294 जागा लढवतोय, तृणमूल काँग्रेस तिथे 291 जागा लढवतोय आणि डाव्या पक्षांचं जे काही आघाडी आहे, लेफ्ट फ्रंट ज्याला आपण म्हणू शकतो, ते 291. मग आता तिथे जर हे सगळे एकत्र आले असते आणि भाजपच्या अंगावर गेले असते तर तितकी सद्बुद्धी काही या सगळ्या लोकांना सुचणार नाही. तोपर्यंत भाजप यश मिळवत राहणार, हे वादातीत सत्य आहे. ठीक आहे. ठीक आहे. नवनाथ बन, काय तुम्ही हसताय कोचरेकरांचं विश्लेषण ऐकून? नाही, कोचरेकरांचे धन्यवाद देतो की त्यांनी भाजपचं कौतुक केलं. मुळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हा एखाद्याचा प्रवेश घेतला जातो तेव्हा तो भारतीय जनता पार्टीच्या विचारधारा मांडणाऱ्या लोकांना काम केलं जातं. तुम्ही विखे साहेबांचं उदाहरण दिलं, तिथे गिरीश महाजन वर्षानुवर्ष काम करतात, तिथे गिरीश महाजन आहेत. देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुखपासून राज्याचे मुख्यमंत्री झाले. भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता घडवतो आणि दुसऱ्या पक्षातला कार्यकर्ता आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या शिस्तीमध्ये, भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेमध्ये त्याला काम करावं लागतं. सोमेंदू अधिकारी यांचं उदाहरण दिलं तुम्ही. सोमेंदू अधिकारी यांनी गेल्या 7 वर्षामध्ये ममता बॅनर्जी ज्या पद्धतीनं झुंडशाही करत होत्या त्याला एक प्रत्युत्तर देण्याचं काम केलं आणि भारतीय जनता पार्टीच्या शिस्तीमध्ये, भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेमध्ये ते काम करतायत. त्यामुळं
बाहेरचे लोक घेतले म्हणजे लगेच कोणाला तरी वेगळं केलं असं होत नाही. आपण 140 कोटी जनता या देशामध्ये आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं आहे आणि भारतीय जनता पार्टी या देशातला शेवटचा माणूस हा भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला येत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीनं काम करणार आहे. भारतीय जनता पार्टीचं असं काही धोरण नाही आहे की फक्त 50% माणसं घ्यायची आणि त्यांच्या जीवावर राज्य करायचं. 140 कोटी जनता ही भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी एक व्हावी यासाठीच भारतीय जनता पार्टीचं काम आहे. सत्तेसाठी भारतीय जनता पार्टी काम करत नाही तर विचारांसाठी काम करते. विचारांना जे जे साथ देतील. कोचरेकरजी तुम्ही जरी आलात तरी तुमचंही स्वागत करायला भारतीय जनता पार्टी भाजप प्रवेशाची खुली ऑफर आहे तुम्हाला टीव्हीवर आज झी 24 तासवर मिळाली. त्यांच्यावर ईडी लागलेली नाही. ईडी वगैरे आहे ना, ईडी आयटी वगैरे हे सगळे लागले असेल तर नवनाथ बन यांनी विषय छेडलाय. हॅलो ऐका नवनाथ बन ऐका तुम्ही की तुम्ही विषय छेडलाय. मागच्या वेळेला जेव्हा सत्ता आली त्यावेळेला खडसेंचं जे काय नशीब होतं आणि देवेंद्र फडणवीसांचं नशीब होतं एक तर तसं नशीब असायला हवं किंवा नवनाथ बन यांच्यासारखं नशीब असायला हवं. माध्यमांमध्ये काम करता करता माध्यम प्रतिनिधी आणि नंतर नगरसेवक आणि मग महापालिकेतला नेता असे राजयोग नाही आहेत माझ्या कुंडलीमध्ये म्हणून मी जिथे आहे तिथे सुरक्षित आहे. ठीक आहे चला एक्झिट पोलचे आकडे आपण बघितलेले आहेत. प्रत्येकाची मतं आपण बघितली आहेत आणि या एक्झिट पोलच्या आकड्यांचं विश्लेषण सुद्धा बघितलं आणि त्याबद्दल वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचं मत त्यांची भूमिका आणि त्यांचं सुद्धा विश्लेषण आणि आकलन आपण जाणून घेतलेलं आहे. अर्थात 4 तारखेला मतमोजणी होणार आहे आणि या 5 राज्यांमध्ये सत्तेची चावी नेमकी कोणाच्या हातात जाते. सत्तेच्या खुर्चीवर मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर नेमकं कोण बसतं. जनतेने आपला कौल नेमका कोणाला दिलाय याची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत. तुर्तास पाहत राहा झी 24 तास. सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो की आपण चर्चेत सहभागी झालात त्यासाठी.